ए खुंटा माने आलो गड्या रे या बेटाला खूप धडका खुंटा माने आलो गड्या रे या बेटाला खूप धडका आलो गड्या रे या बेट्याला खूप धडका हुंडा माने आलो गड्या रे या बेट्याला खूप धडका महारथी बुद्धवाड राहणार माळंगीकर यांच्याकडून 51 रुपयाची जबरन 101 रुपयाची जबरन भेट आलेली आहे. दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. पंढरीनाथ भगवान की जय अहो दक्षिणा भरपूर जमा होते त्याची काही काळजी करू नका. मग महाराज भीतीला मेका ठोकलेले होते. मेका सामान अडकून ठेवायच्या. त्याला वाटलं पाटानं पूजा करायली महाराजाची. मग ते मेका आल्या की महाराजाच्या पाठीत मारायला सुरुवात केली महाराज. मग जात्यावरला खुटा होता. त्याला वाटलं महाराजाची पूजा ते न करायचं मग आपण कशाला मागं राहायचं. मग जात्यावरला खुटा उसळला की महाराजाला ठोकायला सुरुवात केला महाराज. खोरणा होता चुली पुढं मागून तातडे खोरणा होता तुले पुढे मागून आला तातडे खोरणा होता चुली पुढे मागून आला तातडे खोरणा होता तुले पुढे मागून आला तातडे आसमानी वीज कडाडी येऊन सनी डोय झाडे आसमानी वीज कडाडी येऊन सनी डोय झाडे कडाडे येऊन झाले जळजळे लाल कडाडे येऊन झाले डोळझाडे हॅलो महाराजाला खुट्यानं सुरुवात केली. जात्याच्या खुट्यानं सुरुवात केली. मग चुलीपुढी खोरणं होतं. खोरणं म्हणजे ओळख येते का आपल्याला. आताच्या महिला मंडळाला सगळ्याला माहीतच नाही खोरणं कशाला म्हणतात आणि फुकणी कशाला म्हणतात. फक्त लायटर माहीत आहे आपल्याला. पण महाराज चांगले हात दिला. हाताची फुकणी असायची फुकणी. तिला वाटला आपण बी महाराजाची सेवा केली पाहिजे म्हणून ते लोखंडाची जी असणारं खोरणं म्हणायची फुकणी होती ती आली आणि महाराजाचे टाळू बडवायला सुरुवात केली. मग महाराजाचे रक्ताचे पाठ वाहू लागले. लाटना जो उसळला जाऊन नरड्यामध्ये घुसला जो उचाळला येऊन नरड्यामध्ये घुसला लाटना जो उसळला जाऊन नरड्यामध्ये घुसला लाटणा जो उचाळला जाऊन नरड्यामध्ये घुसला ए पांढरे डोळे केला रगत ओकू लागला पांढरे डोळे केला रगत ओकू लागला पांढरे डोळे केला रक्त उकळू लागला पांढरे डोळे केला रक्त उकळू लागला पोळ्या लाटायचं लाटणं होतं. पोळ्या लाटायच्या लाटण्याला वाटलं सगळे घरातले वस्तू महाराजाची सेवा करायले. मग महाराज हे लाटणं घुसलं आणि महाराजाच्या नरड्यामध्ये घुसलं. घुसल्यावर मात्र महाराज पांढरे डोळे करू लागले. तेव्हा त्याला सगळे देव दिसू लागले महाराज. अशा प्रकारे महाराजाच्या आपल्या गोकुळामध्ये नंदराजाच्या वाड्यात सेवा झालेली आहे. आणखीन काय काय झालं महाराज सांगा. तसाच गेला दारात धोतर अडकलं पायात गेला दारात धोतर अडकलं गळ्यात गेला दारात धोतर अडकलं पायात तसाच गेला दारात धोतर अडकलं पायात चौकटीनं डाळू फोडली मुसळ दात पाडीत चौकटीनं डाळू फोडली मुसळ दात पाडीत चौकटाने टाळू घोडले मुसळधात पाडीता चौकटाने टाळू घोडले मुसळधात पाडीता मग महाराज एवढं करून काय केले. पळण्याचा प्रयत्न केले. हो टाका जरा नीट उभा टाका. पण महाराजांना कधी बापजन्मी धोतरच बांधलेलं नव्हतं. मजावणी आखाडीला आणि कार्तिकीलाच बांधत गेले. पंचांग सांगायचं म्हणून गोकुळामध्ये येताना बांधून आलाय. मग तसंच पळाय गेला बिचारा त्याचं धोतराचं टाळ असणारं पायात अडकल्याबरोबर चौकटावर पडला. चौकटावर पडल्याबरोबर दात गळाले महाराजाचे. घरात काय राहिलं होतं आता मिरचू कुटायचं मुसळ राहिलं होतं मुसळ. आता आणि मिक्सर नव्हते माय साळी कुटायची. तिथं द्या लागते वापस. एक जर मुसळानं मारलं तर जागेवर जायचं काम होतं. त्या मुसळाला वाटलं मीच मागं राहिलो. ते मुसळ बिचारा पळत आलं की महाराजाच्या टाळूमध्ये फोडलं. पट्ट्या बांधून महाराज बाहेर पडले. काय झालं आणखी सांगा. तसाच गेला अंगणात
बाळगा गलोगलीनं पळाला गावरानं केला हल्ला 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 पुढे पुढे रे कृष्णा देवा पुन्हा येईना गोकुळाला पुढे पुढे रे कृष्णा देवा पुन्हा येईना गोकुळाला पुरे पुरे रे कृष्णा देवा पुन्हा येईना गोकुळाला पुरे पुरे रे कृष्णा देवा पुन्हा येईना गोकुळाला महाराज एवढं डोकं फुटल्यावर सुद्धा महाराज बाहेर पडले. बाहेर अंगणामध्ये बास टाकलेली होती. बाजला वाटलं महाराज आले की सरळ घरात जाऊन पाटावर बसले. मला सेवा करायला वेळ मिळाला नाही. मग बाज उठली की महाराजाच्या गळ्यात पडली. महाराज गळ्यात पडली आणि गरगर गरगर फिरवलं आणि जमिनीवर पाडलं महाराजाला. एवढं सुंदर स्वागत होऊन सुद्धा महाराज ते बाज सगट घेऊन उठले. एवढं साहित्य घेऊन महाराज उठले आणि लागले पळायला गल्लीनं. त्या काळामध्ये गल्लीनं जे असणारे गौऱ्या थापून ठेवत होते बायका. आपण पूर्वीच्या काळात भिंतीनं थापून ठेवत होतो गौऱ्या. त्या गौऱ्यानं बघितलं महाराजाला जाताना. त्या गौऱ्याला वाटलं एवढा चांगला माणूस, एवढा विद्वान माणूस, एवढ्या गावात येऊन आपल्या राजाच्या लोकांचा वाहवा करणारा माणूस पुन्हा केव्हा येणार आहे. मग आपण सुद्धा त्या महाराजाची सेवा केली पाहिजे म्हणून उठसूट गौऱ्या असणाऱ्या जे काही रस्त्यानं गौऱ्या होत्या महाराज, सगळ्या गौऱ्या असणाऱ्या महाराजाच्या अंगावर पडू लागल्या. महाराज आता एक काम करा, त्याला शरणाचा आणि पाय धरा. अजून कोणाला आता माझ्या बापाला काय तुमच्या बापाला ऐका. मडगिलवार तुकाराम शाईनाथ, मडगिलवार घनश्याम संतोष, मडगिलवार आरव विठ्ठल यांच्याकडून प्रति 100 रुपये अशी असणारी मावळ भटाच्या पात्रास खुशी होऊन देणगी आलेल्या देणगीबद्दल धन्यवाद. विनोद अवधूत बोडलवाड गोविंदा गोपाला अपराधाचे क्षमा करे वा गोविंदा गोपाला अपराधाचे क्षमा करे वा गोविंदा गोपाला अपराधाचे क्षमा करे वा गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला अपराधाचे क्षमा करे वा 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 गोविंदा गोपाला गोपाला गोविंदा गोपाळा गोपाला गोविंदा गोपाळा अपराधाचे क्षमा करे वा गोविंदा गोपाला अपराधाचे क्षमा करे वा गोविंदा गोपाला अरे 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 ऐका. या ठिकाणी असणार आकाश सुभाष राठोड यांच्याकडून 11 रुपयाची देणगी आलेली आहे. विकास शिरीष राठोड पांघरा यांच्याकडून 11 रुपयाची देणगी आलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. योगेश हरी राठोड यांच्याकडून 21 रुपयाची देणगी आलेल्या आहे भेटीबद्दल धन्यवाद.